नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोने आणि चांदीची पुन्हा ग्राहकांना दिलासा। आता अशा आहेत किमती, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, गेल्या 2 दिवसात सोने आणि चांदीच्या आघाडीवर मोठी शांतता आहे। दोन्ही धातूच्या किमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात मौल्यवान धातूंनी आघाडी उघडली होती, आता किमती कमी झाल्या आहेत। मित्रांनो, ग्राहकांना सोने आणि चांदीच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे। दोन्ही धातूच्या किमतीत गेल्या 2 दिवसापासून मोठी उसळी आली नाही। किमती कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। जून महिन्यात मौल्यवान धातूमध्ये मोठी घसरण झाली होती, पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही धातूंनी जोर बैठका घातल्या, त्यामुळे किमती एकदम वधारल्या। तर आता दुसऱ्या आठवड्यात किमती चढ उतार दिसत आहे। अशा आहेत आता दोन्ही धातूच्या किमती, चला तर बघूया। मित्रांनो, सोने नरमले। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने 1500 रुपयांची भरारी घेतली होती। तर या आठवड्यात 8 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी, तर 9 जुलै रोजी सोने 380 रुपयांनी उतरले। तर 10 जुलै रोजी किमतीत कोणताही बदल झाला नाही। आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत दिसत आहे। गुड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। मित्रांनो, चांदीच्या आघाडीवर दिलासा। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांदीत मोठी दरवाढ झाली, पण चांदीने 5,000 रुपयांची मुसळी मारली। या 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली, तर 9 जुलै रोजी किमती 500 रुपयांनी उतरल्या। तर 10 जुलै रोजी किमती जैसे की तसे होते, पण गुड रिटर्ननुसार 1 किलो चांदीचा भाव 94,500 रुपये आहे। आज सकाळच्या सत्रात चांदीचे घसरणीचे संकेत मिळत आहेत। मित्रांनो, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार IBJ म्हणते की सोने वधारले तर चांदी उतरली। 24 कॅरेट सोने 72,616 रुपये, तर 23 कॅरेट सोने 72,325 रुपये, तर 22 कॅरेट सोने 66,516 रुपये झाले। तर 18 कॅरेट सोने 54,462 रुपये, तर 14 कॅरेट सोने 42,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले। तर 1 किलो चांदीचा भाव 91,793 रुपये झाला। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सरपा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।